तर पद्मावतीताई शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते विक्रोळी आणि त्याचबरोबर या ठिकाणी एके रॉयल फायटर्स अँटॉफिल या दोन संघातली नाणेफेक आणि नाणेफेकीचा निर्णय आपण काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. सहकार्य द्या, सर्वांना सहकार्य करा ही तुम्हाला नम्र विनंती. पुन्हा एकदा नाणेफेक होईल पद्मावती ताई शिंदे यांच्या शुभ हस्ते. नाणेफेक संपन्न होते आणि इथे नाणेफेक जिंकते ते एके रॉयल फायटर्स 11 अँटॉफिल संघाने नाणेफेक जिंकले. आपलं हार्दिक अभिनंदन. आपण अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण प्रथम काय घेणार? फिल्डिंग. प्रथम आणि क्षेत्रक्षण या ठिकाणी घेतात. गेले 2 दिवस आपण पाहिलं यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक पाहुणे मंडळ या ठिकाणी येते, त्यांचा सत्कार केला जातं. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? टूर्नामेंट तो अच्छे ऑर्गेनाइज किया तो मतलब गेस्ट लोग भी अच्छे आएंगे, इसलिए विल ट्राई करेंगे की जीतने का. तुम्हाला शुभेच्छा देऊया. समोर माता आपण पाहतात या ठिकाणी अर्थात विक्रोळी संघाचे संघटक माझ्यासोबत आहेत. आपल्या वाटेला या ठिकाणी फलंदाजी येईल तर आपण किती धावांचं योगदान द्याल? आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर पहिली मॅच खेळलो तर चांगली विकेट आहे. आम्ही चांगला बेस्ट देण्याचा प्रयत्न करू शकतो. तुम्हाला ही शुभेच्छा देऊया. आणि पाहुण्या सन्माननीय पद्माताई शिंदे मॅडम आणि सरांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन आपण स्थानापन्न व्हावं आणि क्रिकेटचा आनंद घ्यावा. दोन्ही संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. ऑल दी बेस्ट. जाऊया मैदानाकडे. काही क्षणात सामना सुरू होतोय. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका. क्षेत्रक्षण लावून घ्या. कारण आम्हाला 6 सामने कव्हर करायचे आहेत, वेळेचं बंधन आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हा सामना 4 षटकांचा असेल. याचे अँटॉफिल या संघाला विनंती आपण या ठिकाणी विक्रोळी आणि अँटॉफिल या दोन संघांना या ठिकाणी इशारा करण्यात आलेला आहे. एके रॉयल्स फायटर्स 11 अँटॉफिल आणि विक्रोळी यांच्यामध्ये ही लढत आपण पाहतोय. तर दोन्ही संघाला शुभेच्छा. 4 षटकांचा सामना असेल कारण 6 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत.
त्यामुळे तुमचं आयोजकांना सहकार्य अतिशय महत्त्वाचं. आणि एक षटक पॉवर प्लेचं. येस, एक षटक पॉवर प्लेचं असेल. जाऊया मैदानाकडे आणि वळूया या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. धन्यवाद. समोरच्या खेळून प्रेक्षकांना विनंती आहे, आपण मैदानाच्या बाजूला व्हा. जाऊया मैदानाकडे. 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. या ठिकाणी विक्रोलीन्स विरुद्ध AK रॉयल्स फायटर्स 11 अँटॉफिल. नाणेफेक जिंकली ती AK रॉयल फायटर्स 11 अँटॉफिल या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि विक्रोली संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी दाखल झालेली आहे. शशिकांत कदम आणि निलेश देवरुखकर या ठिकाणी डावाची सुरुवात या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज यावेळी मात्र शशी आणि दिलेश या ठिकाणी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतं. आणि पहिलं षटक घेऊन आशिष. 4 षटकांचा सामना. पहिले षटक पॉवर प्लेचं पंचांच्या उजवीकडून. पहिला चेंडू. इथे मात्र पंचांकडे अपील. मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू समाप्ती या ठिकाणी होते. 24 चेंडूंचा सामना. यातील विजय संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक गोलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आशिष. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. इथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही. वाडिश लॉंग ऑन सी मार्जिनकडे येतोय. खणखणीत आणि जबरदस्त फटका. षटकात 6 धावा. ताकदीचा वापर केला. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. षटकार संघाची धावसंख्या 6. षटकाराने खातं उघडलं ते फलंदाज शशीने. 6 धावांचं योगदान. वळीया मैदानाकडे. यावी आणखीन एक मस्त फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वार्डिश लॉंगमध्ये चेंडू सीमापार जाईल. पंचांचा इशारा येतोय. चौकार 4 धावा. आणि बघता बघता 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा धापलकर आल्या त्या 10. चांगली फलंदाजी. शशी खेळाडू तयार असेल. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबॉलचं युद्ध तुम्ही या ठिकाणी पाहतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो. इथे मात्र एक क्षेत्ररक्षक यावी. डावखरा फंड समोर आहे. आणि यावेळी मात्र आणखीन एक मिड विकेट क्षेत्रामधून आलेलं एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकात 6 धावांचं योगदान इथे मिळालं. जबरदस्त फलंदाजी. ताकदीचा वापर केला. चेंडूची निवड अतिशय चांगली केली ती शशीने. आणि तब्बल 3 मोठे फटके पाहायला मिळाले. 2 षटकार 1 चौकारामधून 16 धावांचं योगदान वैयक्तिक देतोय. संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचते ती बिनबाद 16. 4 षटकांचा सामना. अतिशय महत्त्वाचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. ते विक्रोलीज आणि AK रॉयल फायटर्स 11 अँटॉफिल या 2 संघामध्ये. 16. वळीया मैदानाकडे. ऑफ ब्रेक गोलंदाजी जी फिरकी गोलंदाजी जादुई गोलंदाजी म्हणतात. अगदी बिसन सिंग बेदी, चंद्रशेखर व्यंकटराघवन प्रसन्न यांच्या काळातली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. अनिल कुंबळे, रवी शास्त्री अशा अनेक गोलंदाज भारतीय संघाच्या माध्यमातून हरभजन संघ गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. जे फिरकी गोलंदाजी ज्याने फिरकीच्या गोलंदाजावर खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निश्चित फलंदाजांना नाचवलं होतं. पण या ठिकाणी ही फिरकी गोलंदाजी 16 धावा धावपलकर असताना यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. मिडान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. तो म्हणजे 1 धावीचं आणखीन योगदान. 17 धावा धावपलकावर. 17 धावांचं योगदान मिळते ते शशीला. आता मात्र दिलेश समोर असेल. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आहे.
पुढचा चेंडू एंड बदलतोय पंचांच्या डावीकडून. गोलंदाज आशिष. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल मात्र घेऊ शकला नाहीये. जीवदान फलंदाजाला मिळते आणि इथे एक धावीचं योगदान इथे मिळेल. ते फलंदाज या ठिकाणी दिलेशला. आणि पहिल्या षटकाची सांगतात धावफलकावर धावा विक्रोली विक्रम संघाच्या येतात त्या 18 धावा. हुकचा फटका म्हणलं की आपल्याला नेहमी आठवतात ते अर्थात मोहिंदरजी अमरनाथ. 1983च्या विश्वचषकात खूप चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं फलंदाजी आणि गोल क्षेत्रामध्ये. इथे मध्ये हुकचा फटका फसला होता पण क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेल घेऊ शकला नाही आणि दिलेशला या ठिकाणी जीवदान मिळालं. पहिले षटक मागणी षटक ठरलं ते आशिषचं, ज्याने तब्बल 18 धावा खर्च केल्या. AK रॉयल फायटर्स 11 अंटॉफिल हा संघ या ठिकाणी षटक समाप्त होतोय. 18 धावा दाखल करायला गोलंदाजीमध्ये परिवर्तन आहे. पॉवर षटक इथे समाप्त होईल. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारले असेल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज सोनू यावेळी गोलंदाजीसाठी येतोय. तर मुकेश दास गोलंदाज आहे. चेंब रोटेशन एंडकडून गोलसाठी येतो आणि स्ट्राईकला मात्र फलंदाज असेल तो दिलेश 1 या धावसंख्येवर. कोणत्याही प्रकारचा चेंडू नाही या ठिकाणी. थोडंसं हवेचं झोक तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतो. यूट्यूबच्या मध्ये जे प्रेक्षक पाहतात त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी चेंडूला पाहिल्यात कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय तो पण एक धाव दिलेशला मिळेल. दिलेशच्या धावसंख्येत 1 ने बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 आणि संघाची धावसंख्या 19. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. शेतांची विवेचना आपण पाहिले तर या ठिकाणी डावखुरा फलंदाज शशीसाठी बॅकफुटवर गेला. चेंडू घेण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण या 1 धाव निश्चित मिळेल. बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डिस्करून क्षेत्ररक्षक येतोय. यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे 1 धाव आणखीन आपल्याला इथे मिळेल. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज असेल समोर दिलेश, जो 2 या धावसंख्येत ज्याला एक जीवदान निश्चित मिळालं होतं. जीवनाचा फायदा कशा प्रकारे उचलतो पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर तो मुकेश दास. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंस चेंडू इथे पकडला गेला. 1 धावेचं योगदान मिळेल. 1 धावेचे योगदान दिलेशला. त्याची वैयक्तिक धावसंख्या 3. स्ट्राईकला तो आमंत्रित करतोय ते फलंदाज शशीला, जो 2 षटकार आणि 1 चौकारच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलं तर 18 धावसंख्येवर खेळतोय. धावलकर धावा आल्या त्या या ठिकाणी 21. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहता सिलिमड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्र चेंडू येतोय तो म्हणजे 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. लेगबाईचा इशारा पंचांचा इथे आपण पाहायला मिळाला. 1 धावेचं योगदान इथे धावफलकात. बाईचा इशारा. येस, बाईचा इशारा. दिलेश 3 या धावसंख्येवर असताना या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. मिड विकेटवर दिलेशने चेंडूला फायदा उचलला. जीवदानाचा षटकार. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. 6 धावांचं योगदान. संघाची धावसंख्येत 6 ने बदल होईल आणि धावफलकात धावा जाऊन पोहोचल्या त्या 28. पुन्हा एकदा सरळ बॅटने या ठिकाणी ड्राईव्ह केलं. चेंडू आपण पाहता मिळता कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न इथे केला. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक होता. त्यांनी चेंडूवर येतोय तो म्हणजे 1 धाव आणखीन धावफलकावर. षटक क्रमांक 2 समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर विक्रोली संघाची धावसंख्या धावफलकर येऊन पोहोचली तब्बल 29. 14.50च्या सरासरी धावा धावफलकावर इथे आल्यात. या षटकाचा विचार केला तर गोलंदाज मुकेशने तब्बल 11 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात गोलंदाज आशिषने 18 धावा खर्च केल्या होत्या आणि बिनबाद धावफलकात धावा आल्या त्या 29. येणारे 12 चेंडूचा खेळ अजून बाकी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. यानंतर भांडूप स्ट्रायकर्स आणि शीतला
डी डी नगर या दोन संघात पुढची लढत असेल. चला दोन्ही संघांकडे आयोजन संपर्क साधायचा आहे. चितळा हा नाव आहे का? चितळादेवी नाव आहे का? डी नगर चितळादेवी या संघाला विनंती आहे आणि भांडूप स्ट्रायकर्स या दोन संघात पुढची लढत आपण पाहणार आहोत. तर उपांत्य फेरीत कोणता संघ जाईल याचं उत्तर या सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाकडे जाऊया. तिसरं षटक गोलंदाज सोनू अतिथी यांकडून गोलसाठी सज्ज होतोय. मुकेश समोर आहे, दिलेश समोर आहे, माफ करा. या ठिकाणी मात्र चांगला चेंडू, या फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. कोणती धाव येत नाहीये. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. मैदानकडे वळूया. पुढचा चेंडू यावी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण बघा डिपेक्स टाकवलं. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला इथे पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक धावचं योगदान. तर डावखुरा फलंदाज समोर असेल. शशी आक्रमक फलंदाज आहे. गोलंदाज सोनू आपल्या बॉलिंगवर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी मोठा फटका खेळला. मिड विकेटला चेंडूला फेकून दिला. पुलचा फटका. एक शानदार षटकार. 6 धावा. मध्ये 37 धावा दाखल कराल्यात. 36 धावा दाखल कराल्यात. चांगली फलंदाजी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. हा डावकर फलंदाज एक चांगला आक्रमक फलंदाजी या ठिकाणी दर्शवताना. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावी हेलिकॉप्टर षटकांचा प्रयत्न केला. चेंडू चांगला होता. यॉर्कर पद्धतीचा तो माहीत पाहता पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडूला खेळून काढलं होतं. एक धावीचं योगदान इथे मिळेल. 37 धावा धावफलकावर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानावर असताना या षटकातले 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. समोर दिलेश ज्यांनी षटकाराने एक चांगलं योगदान दिले. तब्बल 11 धावसंख्येत खेळताना पुन्हा एकदा हवेतून खेळलाय. गॅप शॉट जबरदस्त कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू आपण पाहिला. लेटकटचा वापर केला. चेंडू बघता बघता सीमा पार. चौकार. 4 धावा. लेटकटचा वापर केला. अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतो. लेटकट म्हटल्यानंतर गुंडाप्पा विश्वनाथ यांची आठवण होते. आपण पाहता थर्डमॅन आणि त्याचबरोबर कव्हर पॉईंटमधून चेंडूला या ठिकाणी लेटकटच्या मधून पाठवून गेला. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. पुढचा चेंडू या ठिकाणी हवेत आहे. बट शेतीच्या डोक्यावर वाईडिश लांब आपला. आणखीन एक सुंदर फटका. 6 फटका चांगला होता. टाळ्यांचा कडकडट इथे आपण पाहायला मिळाला प्रेक्षकांच्या माध्यमातून. आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल आणि धावफलक येत्या 47 3 षटकांची समाप्ती. 37 धावा दाखल आल्या. 3 षटकांची समाप्ती. प्रति षटक आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्थात 15.66 सरासरी धावसंख्या दाखल नोंदवली विक्रोलीच्या संघाने. आणि काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. दिलेश ज्याला 1 या धावसंख्येवर जीवदान मिळवतं त्यांनी आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर 21ची खेळी या ठिकाणी साकारली. कारण क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस म्हणतात. एकही फलंदाज बाद नाही आहे. आणि कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका खेळ असं नेहमी म्हणलं जातं. रोहित शर्मांची आपल्याला आठवण होते ज्यांना 4 या धावसंख्येत जीवदान मिळालं. त्यांनी 264 धावा कुठून काढल्या होत्या. इथे 1 या धावसंख्येत जीवदान मिळतं दिलेशला आणि त्यांनी तब्बल 21ची खेळ केली. 25 या धावसंख्येवर शशी याने तब्बल 2 षटकार आणि 1 चौकाच्या मधून खेळी सजवली. ती अंतिम षटक आहे. या षटकाचा विचार केला तर 18 धावा या षटकात आल्या. अंतिम षटक आणि गोलंदाज
आशिष पंडित. स्ट्राईकला शशी 25 धावसंकर खेळतोय. यावी पहिला चेंडू, स्लोरन चेंडू इथे पाहायला मिळाला. मात्र क्षेत्ररक्षक आहे, जाळं विणलं होतं, मिड विकेटला झेल घेते गेलं आणि 25 धावांची खेळी मात्र शशीची या ठिकाणी समाप्त, ज्याने 2 षटकार 1 चौकाच्या मधून ती खेळी सजवली होती. तब्बल 25. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आपला खेळी जर आपल्याला आवडली असेल शशीची तर एक चांगलं योगदान दिलं आणि तब्बल धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 47 धावांची पार्टनरशिप भागीदारी या 2 खेळाडूंना तुम्हाला पाहायला मिळाली. 25चे योगदान 47मध्ये दिलं ते शशीने. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. षटक या ठिकाणी अंतिम षटक प्रितेश. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर चेंबूर स्टेशन यांकडून कोणीसाठी सज्ज आहे. नवीन फलंदाज यावेळी मैदानामध्ये 55 डाव खेळून उजव्या हाताने आडव्या बॅटने खेळलाय. पुलचा फटका आणि या ठिकाणी डीप स्क्वेअरमध्ये येतोय. आणखीन एक खणखणीत षटकार. अर्धशतकापलीकडे धावपलका जाऊन पोहोचतात त्या 53. काय जबरदस्त पहिला चेंडू या ठिकाणी खेळून काढला होता. पुलचा फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर च्या मधून 6 धावांचे योगदान. 4 षटकांचा सामना आहे. अंतिम षटक 53 धावा धावपलकावर. षटकार प्रीतेशच्या बॅटमधून 6 धावांचे योगदान. बढिया मैदानाकडे यावेळी मात्र अप्पर काट. मगाशी आपण पाहिला चेंडू आपण पाहायला मिळाला तो ऑनसाईडला स्क्वेअर लेगमधून. या ठिकाणी अप्पर कट चेंडू पाहायला मिळाला कव्हर पॉईंटमधून. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि एकूण धावपलकात बदल होईल. 59 धावा धावपलकावर. सुंदर फलंदाजी या ठिकाणी प्रीतेशची, ज्यांनी सलग 2 षटकार मारले. मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडूवर 5 षटकार मारणारा फलंदाज, ज्याला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आहे नागेशला. या इनिंग नंतर आपण ते पारितोषिक त्याला देऊया. पण या ठिकाणी मात्र 59 धावा धावपलकर आल्यात. प्रीतेश ताकदवर फलंदाजी, मनगडीची ताकद या ठिकाणी तो दाखवतोय. आणि आपण पाहिलात ऑफ साईडला आपण खेळू शकतो, त्याचबरोबर ऑन साईडला देखील तितकेच मोठे फटके खेळू शकतो हे त्यांनी दाखवले. ओडिया मैदानाकडे यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेला अप्पर कट. आणखीन एक षटकार. सलग 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या येणारे चेंडू बाकी आहेत ते 2 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूवर 3 षटकार. 2 अप्पर कटच्या माध्यमातून, एक मात्र डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून. काय फलंदाजी पाहायला मिळते इथे मात्र विक्रोली संघाचे. कारण विक्रोली संघ चला चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. अमोल म्हात्रे ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि खरं तर अमोल म्हात्रे या व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळते ते अर्थातच ISPL मध्ये इथे त्यांचं खूप चांगलं योगदान पाहायला मिळतं. अलिबाग तालुक्यातल्या हाशिवरे गावाचे हे खेळाडू आज विक्रोलीमध्ये स्थायिक झाले. विक्रोली संघाचं खूप मोठं नाव तुम्हाला नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी येणारे 2 चेंडू बाकी आहेत. आत्तापर्यंत 3 चेंडूवर 3 षटकार आलेत. पुन्हा एकदा फलंदाज तयार प्रीतेश आणि गोलंदाज आशिष पंडित. 2 चेंडू बाकी आहेत. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावी बसून बेटा शॉट आणि पण तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या वेळे. क्षेत्ररक्षण नाव फिल्डरचं नाव सांगा. शुभम याने काय झेल घेतला असं वाटत होतं हा षटकार. पण आपल्या संघाचं अर्थात शुभमने हे खूप चांगलं योगदान दिलं. खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. शुभम हे नाव समोर आलं की माणगावचं शुभम जाधव याचे आपल्याला आठवण होते. रायगड जिल्ह्याचा खेळाडू या ठिकाणी शुभम तुम्हाला पाहायला मिळतो. AK रॉयल्स फायटर्स 11 अँटोबिले संघाचा. जबरदस्त झेल या तुम्हाला पाहायला मिळालं. आजच्या 2 दिवसामधला अतिशय सुंदर झेल शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फलंदाजी खेळी मात्र समाप्त होते ती प्रीतेशची, ज्याने तब्बल 18चं योगदान दिलं.
पण सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय लखन. शेवटचा चेंडू बाकी असेल. पासष्ट धावा दाभोलकर आहेत. अंतिम चेंडू. सिक्स्टी फाय 65. अंतिम चेंडू. डावखुरा फलंदाज समोर आहे आणि अंतिम चेंडूवर काय घडणार काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळच्या युद्धामध्ये. वळूया मैदानाकडे. आणि हा चेंडू मात्र नो बॉल. नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट. 66 फ्री हिट. कारण एक मानसिक दडपण ज्याला म्हणलं होतं दडपण तुम्हाला पाहायला मिळतं गोलंदाजाच्या डोक्यावर. पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि या फ्री हिटचा कसा वापर या ठिकाणी करतो नवीन फलंदाज लखन. तर फ्री हिट या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील ठरला. फलंदाज 1 धावीचे योगदान मिळेल आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. तेव्हा विक्रोळी संघाने तब्बल दाभोलकर धावा जमवल्या त्या 67 आणि एके रॉयल्स फायटर्स या संघासमोर 68 धावांचं लक्ष ठेवलंय. 68 धावा 4 षटकांचा सामना आहे. त्यामुळे प्रति षटक जर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 68 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकामध्ये. प्रति षटक धावा 17ची गरज आहे ती एके रॉयल या संघाला. तर पाहणार आहोत आपण कशा प्रकारचे योगदान या ठिकाणी असू शकेल. यानंतरचा पुढचा सामना आपण पाहणार आहात तो
जिंकण्याकरिता 24 चेंडूत 68 धावांची आवश्यकता, 17 धावांची सरासरी मेंटेन करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर AK रॉयल्स या संघाला. तर पुढची नाणेफेक आपण पाहणार आहोत. भांडूप स्ट्रायकर्स विरुद्ध राहुल 11 रोहाणी 11 मुलुंड. तर त्याला दोन्ही संघांकडे नाणेफेक यायचं आहे. दोन्ही संघांनी नाणेफेकीवरती यायचं आहे. तर नक्कीच संघातर्फे पहिले वैयक्तिक पहिले पॉवर प्लेचे पहिले षटक, पॉवर प्लेचे 6 चेंडू घेऊन येतील ते गोलंदाज आदर्श. आपल्याला एक चांगला सामना रंगताना दिसतोय. आपण पाहत आहात भगवा चषक 2025चा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहत आहात. दोन उत्कृष्ट संघांमध्ये एक मोठा सामना आपण पाहत आहात. सुपर संडेचा सुपर सामना विक्रोलियन्स विरुद्ध AK रॉयल्स फायटर 11. गोलंदाजी मार्कवर आदर्श आणि फलंदाजी मार्कवर आलेले दोन फलंदाज नागेश आणि गौरव. एका बाजूला नागेश दिसेल तर दुसऱ्या बाजूला गौरव. सलामीला आलेले दोन फलंदाज गेल्या सामन्यात चांगली कामगिरी पार पाडली होती. गोलंदाजी मार्कवर आदर्श. ओव्हर द विकेट मारा आपल्याला पाहायला भेटणार आहे खेळपट्टीवर. फ्रॉम द कॉमेंट्री बॉक्स एंड भांडूप स्ट्रायकर्स आणि रोहाणी 11 मुलुंड. चला दोन्ही संघाने या नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेक कक्षात यायचं आहे. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि पहिल्या चेंडूवर केलाय प्रहार आणि चेंडू मारलाय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे सरकेल आणि 6 धावांनी धाव संख्येचा श्री गणेशा होईल. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. पॉवर प्लेच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. एक षटक पॉवर प्ले. भांडूप स्ट्रायकर्स चला संघनायक आणि त्याचबरोबर दुसरा संघ रोहाणी 11 मुलुंड. चला यायचं आहे नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला भेटतोय. कव्हर ड्राईव्ह पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला भेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेक आपल्याला पाहायला भेटली. एक धाव धावून काढण्यात यश. संघाची वाढती धाव संख्या 7. जिंकण्याकरिता धाव संख्या पाहिजे असेल ती 61. 22 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. 22 बॉल्स 61 रन्स टू विन. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटते फलंदाजाच्या माध्यमातून. षटकाराने मात्र सुरुवात केली, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळून दाखवलं. षटकार मारल्यानंतर बाउंड्री मारल्यानंतर एक सिंगल काढून समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक दिली. तिसरा चेंडू आपल्याला ओव्हर द विकेट मारा खेळपट्टीवर पाहायला भेटेल. आणि तिसरा चेंडू उचललाय आणि फेकून दिलाय. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. खणखणीत चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. भांडूप स्ट्रायकर्स संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. रोहाणी 11 मुलुंड संघाचा संघनायक. हा आपल्यासाठी तिसरा कॉल आहे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होईल. तर नक्कीच मैदानात पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 11 धावा ठोकून काढलेले आहेत. 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा पाहायला भेटेल. आता मात्र स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरला. देयर वॉज नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल अँड दॅट्स अ डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते 11 वर. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पुरेपूर फायदा करून घ्यावा लागेल. टार्गेट जरी मोठा असला तरी आपण फलंदाज सुद्धा मोठे आहोत हे लक्षात ठेवून फलंदाजांनी फलंदाजी केली पाहिजे. मात्र चेंडू फिरकावलाय आणि चेंडू मारलाय लेग साइडच्या दिशेने. 1 बाउन्स चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. 4 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. टाळ्या झाल्या पाहिजेत त्या क्षेत्ररक्षकासाठी. 4 धावा वाचवल्यात. षटक संपतंय. पॉवर प्लेचे षटक संपतंय. पॉवर प्लेचे 6 चेंडू संपतायत. एक षटक्या अखेर संघाची धावसंख्या झाली ती 13.
13 रन्स फॉर द लॉस ऑफ नो विकेट. आपण पाहत आहात भगवा चषक 2025. आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून SSS लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकता. तरी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं, सर्व क्रिकेट खेळाडूंचं आणि संघांचं आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. एक षटकची समाप्ती झालेली आहे. 13 धावा टोकून काढलेल्या आहेत. 18 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरिता 18 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता असणार आहे. मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. षटकार चौकारांची आवश्यकता असणार आहे. तसंच जर फलंदाजांना थांबवायचं असेल तर गोलंदाजाने सुद्धा टिचून मारा करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर संघातर्फे दुसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन सुदर्शन आपल्याला सज्ज होताना दिसेल. फ्रॉम दी चेंबूर स्टेशन एंड ओव्हर द विकेट मारा पाहायला भेटेल आपल्याला. पहिला चेंडू सामोरे जाईल तो फलंदाज आणि पहिला चेंडू फिरवलाय आणि फेकून दिलाय सीमा रेषा पार. खणखणीत गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला भेटलाय. धावफलक साने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 19. 19 रन्स फॉर द लॉस ऑफ नो विकेट. चांगली सुरुवात पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटते दुसऱ्या षटकाची. पहिल्या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने झाली होती परंतु 13 धावा आल्या त्या षटकात. दुसऱ्या षटकाची पण सुरुवात झाली षटकाराने. पाहूया या षटकात किती धावा येतात. पाहूया आपल्याला किती षटकार किती चौकार पाहायला भेटतात की आपल्याला डॉट बॉल्स आणि विकेट्स पाहायला भेटतात. तर नक्कीच चांगली फलंदाजी. अ गुड बॅटिंग डिस्प्ले बाय महेश. गुड बॅटिंग डिस्प्ले बाय नागेश. 2 षटकार मारून 13 या धावसंख्येवर खेळतोय. 13 नाबाद या धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजेच फलंदाज नागेश. दुसरे षटक आपल्याला मार्गस्थ दिसतंय. आपण सगळे आहात गांधी मैदानात आणि आपण पाहत आहात भगवा चषक 2025. सामन्याला विलंब नाही करायचा आहे. सामना त्वरित सुरू करायचा आहे. तर नक्कीच दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. 6 धावा ठोकून काढलेल्या आहेत. धावफलकावर 19 धावा झालेल्या आहेत. 19 रन्स फॉर द लॉस ऑफ नो विकेट असं आपल्याला धावफलकावर स्कोर दिसेल. दुसरा चेंडू आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटेल आणि दुसऱ्या चेंडूवर केलाय प्रहार. पुन्हा एकदा चेंडू जाते ओव्हर लॉंग ऑफ फॉर 6. दॅट वॉज अ गुड शॉट. अ क्लासिकल शॉट फ्रॉम अ क्लासिकल बॅट्समॅन. लागोपाठ 2 षटकार आपल्याला पाहायला भेटत आहेत. धावफलक पुढे सरकेल. साने धावफलकावर धावा झाल्या त्या 25. 25 रन्स फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. 4 बॉल्स टू गो इन दिस ओव्हर. चांगली फटकेबाजी, चांगली षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला भेटते. 3 षटकार ठोकून नागेश हा 19 या वैयक्तिक धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चौथा चेंडू आपल्याला खेळपट्टीवर पाहायला भेटणार आहे. राऊंड विकेट मारा आपल्याला पाहायला भेटतोय चेंबूर स्टेशन एंड करून. आता मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. फलंदाजाने बॅट फिरवली होती पण देयर वॉज नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. इट वॉज अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक स्थिर राहिलं ते म्हणजेच 25 वर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 5वा चेंडू बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. कट केलाय हलक्या हाताने चेंडू गेलाय.
स्क्वेअरच्या दिशेने. धावफलकार धावा झाल्या त्या 26. धावफलक 1 पुढे सरकलंय. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकात. माफ करा. पाचवा चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. राऊंड विकेट मारा. सामोरं जाईल तो फलंदाज गौरव. चांगला फटका. चेंडू मारलाय हवेत. चेंडू गेलाय खूपच उंच, खूपच लांब आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. दॅट्स अ 6. धावफलक 6 पुढे सरकतंय. धाव संख्या झाली आहे ती 32. 32 रन्स फॉर द लॉस ऑफ नो विकेट. बिनबाद 32. शेवटचा चेंडू शिल्लक. राऊंड विकेट मारा आपल्याला पाहायला भेटेल. सामोर जाईल तो फलंदाज गौरव. चांगली सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला भेटते. आता मात्र चेंडू केलाय स्क्वेअर कट आणि चेंडू गेलाय आउट ऑफ द ग्राउंड फॉर 6. दॅट वॉज अ गुड शॉट. दॅट वॉज अ क्लासिकल शॉट. गुड बॅटिंग डिस्प्ले बाय बोथ दी ओपनर्स. षटक संपतंय. 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली ती 38. 38 रन्स फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. टाळ्या झाल्या पाहिजेत दोन्ही सलामीच्या फलंदाजीसाठी. दोघं पण चांगली फटकेबाजी करतायत. चांगलं योगदान करतायत या चेस मध्ये. या दरम्यान रोहान 11 मुलुंड संघाने या ठिकाणी आपण आला असाल तर लगेच नाणेफेक कक्षात यायचं आहे. नाणेफेकीसाठी रोहान 11 मुलुंड संघ, कारण इथे भांडूप शायकत संघाचा संघनायक इथे आलेला आहे. विनंती आहे आपण लगेच संपर्क साधा. तर नक्कीच शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील. 30 धावांची आवश्यकता असेल. एक सोपे तसेच कठीण आव्हान आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक चांगली चेस रंगताना आपल्याला दिसते. चांगल्या फलंदाजीची आपल्याला दर्शन होत आहे. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटते. आपण आहात गांधी मैदानात चेंबूर मध्ये. आपण पाहत आहात भगवा चषक 2025. आपण ही स्पर्धा SSS लाईव्हच्या माध्यमातून YouTube वर लाईव्ह पाहू शकता. तरी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व क्रिकेट खेळाडू व संघांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. संघातर्फे तिसरे वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय तो म्हणजेच गोलंदाज प्रथमेश. प्रथमेशचा पहिला चेंडू सामोरं जाईल तो फलंदाज नागेश. ओव्हर द विकेट मारा फ्रॉम द कॉमेंट्री बॉक्स एंड. आणि पहिला चेंडू, काय तो फटका, काय ती नजाकत आणि काय ती टायमिंग आपल्याला पाहायला भेटते. एकदम ओके मध्ये षटकार मारलाय. क्लासिकल फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. टाळ्या झाल्या पाहिजे तर नागेश साठी. चांगला फटका मारला. धावफलक 6 पुढे सरकतंय. धाव संख्या झाली आहे ती 44 धाव संख्या झालेली आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सामोर जाईल तो फलंदाज नागेश. आता मात्र लेंथ चुकवली आहे, लाईन चुकवली आहे. पंचांनी इशारा केलाय वाईड. अवंतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या झाली आहे ती 45. 45 फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. 5 बॉल टू गो इन दिस ओव्हर. Round the wicket from commentary box end. Second ball of the over. And second ball. चेंडू जातोय हवेत आणि चेंडू जातोय चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलेला. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू टाकला होता, परंतु त्याला चांगला टाइम केला. चेंडू गेला ऑफ साइडच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. पाहूया पंच इशारा काय करतायत. पंचाने इशारा केलाय. 1 बाउन्स. चौकार. 4 धावफलक पुढे सरकेले. धाव संख्या झाली आहे ती. या दरम्यान रोहान 11 मुलुंड संघ चला संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे, कारण भांडूप शायकत संघाचा संघनायक इथे आलेला आहे. वेळ देऊ नका. लगेच या सामन्यानंतर सामना सुरू होईल.
रोहन इलोन मुलुंड संगणक आपण नाणेफेकसाठी यायचं नाणेफेक कक्षामध्ये. 49 धावसंख्या आपल्याला धावफलकावर दिसेल. चांगली ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते. आता मात्र पुन्हा एकदा नजाकतनी मारलेला फटका, चेंडू गेलाय षटकाराकरिता. 6 धावा, धावफलक 6 पुढे सरकतंय. चांगली आपल्याला फटकेबाजी, टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही फलंदाजांसाठी. 55 धावांची पार्टनरशिप ठोकून काढलेली आहे. चांगली फटकेबाजी, षटकारांची आतिषबाजी आपल्याला गांधी मैदानात पाहायला भेटली आहे. तर नक्कीच या षटकातील अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक. जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता आपल्याला असेल. ओव्हर द विकेट मारा पुन्हा एकदा पाहायला भेटेल. फुटबॉल आणि चांगला फटका, 1 बाउन्स, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव धावून काढण्यात यश. संघाची वाढती धावसंख्या 56. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. जिंकण्याकरिता 12 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चांगला मारा करावा लागेल, टिचून मारा करावा लागेल. आता मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, एक्स्ट्रा एफर्ट टाकला तिथे फलंदाजाने. नजाकतनी फटका मारायचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरला. चेंडूची सांगता निर्धाव झाली, धावफलक स्थिर राहिलं. धावसंख्या स्थिरावलं ते म्हणजे 56 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू ओव्हर द विकेट मारा. आणि शेवटचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट पद्धतीचा फटका, डाऊन द ग्राउंड. 2 धावांचा प्रयत्न आणि प्रयत्नाला भेटतोय यश. षटक संपतय, धावफलक 2 पुढे सरकतय. धावसंख्या झाली आहे ती 58. धावफलकावर आपल्याला 58 धावसंख्या दिसेल. जिंकण्याकरिता 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 6 बॉल्स 10 रन्स टू विन. पाहूया हा सामना कोण जिंकेल. गोलंदाजी जर चांगली केली तर विक्रोलियन्सचा संघ हा सामना जिंकू शकतो, परंतु फलंदाज जे आहेत ते नाबाद आहेत. दोन्ही फलंदाजांनी, दोन्ही सलामीला आलेले फलंदाज आहेत. शेवटच्या षटकापर्यंत ते टिकून राहिले. शेवटच्या षटकापर्यंत त्यांनी झुंज दिली आहे. शेवटच्या षटकांपर्यंत त्यांनी फटकेबाजी चांगली केली आहे, षटकारांची आतिषबाजी केली आहे, चौकारांची आतिषबाजी केली आहे. त्यासोबतच आपल्याला चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटते. टाळ्या झाल्या पाहिजेत त्या सलामीला आलेल्या फलंदाजांसाठी. चांगली झुंज देताना आपल्याला दिसत आहेत. जिंकण्याकरिता AK रॉयल्स फायटर 11 या संघाला 6 चेंडूत 10 धावांची आवश्यकता. एक सोपे तसेच कठीण आव्हान आपल्याला पाहायला भेटतंय. तर नक्कीच संघातर्फे सर्वात इम्पॉर्टंट षटक, शेवटचे षटक, शेवटचे 6 चेंडू घेऊन गोलंदाज येतोय तो दिलेश. The most important over of the match, the last over of the match, the last 6 balls, 10 runs to win in this over, the final over. पाहूया हा सामना कोण जिंकतो, बॅट्समॅन की बॉलर, बॉलर की बॅट्समॅन, विक्रोली की डी अँटॉप हिल. चांगला शॉट मात्र क्षेत्ररक्षणात झाली चुकी आणि चुकीला माफी नाही. मात्र झेल होता, तितकासा सोप्पा झेल नव्हता. खूप जोरात मारलेला फटका होता. हातातून निसटला चेंडू. एक चोटी धाव धावून काढण्यात यश. दुसऱ्याचा प्रयत्न झाला, असफल ठरला. रनआउटच्या स्वरूपात पहिला गडी बाद. फलंदाज तंबूत परततोय तो म्हणजेच गौरव तंबूत परततोय. नवीन आलेला फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर दिसेल तो किशन. चेंडू शिल्लक असतील ते 5, धावसंख्या पाहिजे असेल ती 9. 5 बॉल्स 9 रन्स टू विन. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते दिलेशच्या माध्यमातून. 5 चेंडू 9 धावा, 9 धावा 5 चेंडू. विक्रोळी की अँटॉप हिल, अँटॉप हिल की विक्रोळी. चांगला सामना आपल्याला रंगताना दिसतोय. एक प्रेक्षणीय सामना आपल्याला रंगताना दिसतोय. 5 बॉल्स 9 रन्स टू विन. ओव्हर द विकेट मारा. चेंबूर स्टेशन एंड करणं आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते. दुसरा चेंडू सामोर जाईल तो नागेश. आता मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, टिचून मारा पाहायला भेटतोय आपल्याला. सुरेख गोलंदाजी, सुरेख टप्पा.
चांगलं यष्टीरक्षण सुद्धा आपल्याला पाहायला भेटतंय. 4 चेंडू 9 धावा, 9 धावा 4 चेंडू. कोण जिंकतोय हा सामना? एक चांगला सामना, बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू ओव्हर द विकेट मारा आपल्याला पाहायला भेटेल. सामोर जाईल तो फलंदाज नागेश. आता मात्र ऑफ स्टंपच्या पंचाने इशारा केलाय, नो बॉल, ओव्हर स्टेप केलाय. अवंतर धावसंख्येत भर होते. चुकी झाली, चुकीमुळे फ्री हिट भेटली. दॅट वॉज अ नो बॉल अँड नेक्स्ट बॉल विल बी अ फ्री हिट. आता लायसन्स दिले मात्र फलंदाजाला. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. लायसन्स दिलाय फलंदाजाला की तू मला षटकार मार, तू बॅट फिरव, तू चौकार मार, तू आउट नाही होणार. फ्रीच्या चेंडूवर मात्र एका पद्धतीत फलंदाज आउट शकतो, तो म्हणजेच रनआउटच्या स्वरूपात. 4 चेंडू 8 धावा, 8 धावा 4 चेंडू. दिलेश की नागेश, नागेश की दिलेश. तिसरा चेंडू. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटलाय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पद्धतीचा फटका. दॅट वॉज अ क्लासिकल हिट ओव्हर द कव्हर रिजन फॉर 6. धावफलक साने पुढे सरकेल. जिंकण्याकरिता मात्र 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. मात्र चुकी केली, चुकीला माफी नाही दिली. षटकार मारला फ्री हिटच्या चेंडूवर. आपल्या संघाला पूर्णपैकी या सामन्यात आणून ठेवलं. चांगली फलंदाजी केली ती म्हणजेच नागेश यांनी. नागेश हा वैयक्तिक 44 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. चांगलं योगदान देतोय आपल्या संघाला. जिंकण्याकरिता 2 धावांची आवश्यकता असेल. एक चांगली चेस, एक चेस मास्टर सारखी त्यांनी चेस केलाय. ओपनिंगला आला, चांगली फटकेबाजी केली, षटकारांची आतिषबाजी केली, क्लासिकल शॉट्स मारले, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स केली. जिंकण्याकरिता 3 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. आता मात्र षटकार मारून हा सामना संपवलाय. अर्धशतक पूर्ण होतंय, ते म्हणजेच फलंदाज नागेशच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. नागेशसाठी चांगली फलंदाजी केली. 50 नाबाद सलामीला गेलेला फलंदाज मॅच संपवून येतोय. तर एके रॉयल फायटर्स 11 एंटरफिल संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि विक्रम्स वेगळे संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि आपण पाहतात एक अतिशय जबरदस्त सामना इथे समाप्त झाला आणि उपांत्य फेरीमध्ये एके रॉयल फायटर्स 11 एंटरफिल संघ प्रवेश करतो. या संघाचं हार्दिक अभिनंदन. चला पुढची नाणेफेक करूया. भांडूप स्ट्रायकर्स आणि रोहान 11 मुलुंड या 2 संघांची लढत आहे. चला दोन्ही संघ नाही. तर फायटर्स 11 एंटरफिल या संघाला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आहे आणि त्या मागच्या सामन्यामध्ये 200 रुपयाचं पारितोषिक. कोणाला होतं ते? नागेश. याला विनंती आहे आपण यायचं आहे इथे. हे तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक नागेशला देऊन इथे सन्मानित करत आहोत. देवेंद्र किसन या ठिकाणी बराच खुश आहे. तर चला नागेशला विनंती आपण यायचं आहे. वेल्डन नागेश. अतिशय सुरेख कामगिरी आपण पाहायला मिळाली. 68 आपण जर पाहिलं तर 68 लक्ष होतं आणि ते सहजगत्या तुम्ही पूर्ण केलात. तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि मागच्या सामन्याचे 5 षटकार मारल्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक. वेल्डन. पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. चला नाणेफेक होईल. भांडूप स्ट्रायकर्स आणि रोहान 11 मुलुंड दोन्ही संघांना काही यायचं आहे. रोहान 11 मुलुंड आणि भांडूप स्ट्रायकर्स या 2 संघात पुढची लढत असेल. रोहान 11 मुलुंड संघाच्या संघाने इथे आलेला आहे. भांडूप स्ट्रायकर्स संघाच्या संघाने इथे आलेले आहेत. या 2 संघांमध्ये नाणेफेक होईल. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया.
तर नाणेफेक संपन्न होईल. आमचे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बने ब्रदर्स आणि त्याचबरोबर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. हेड अँड टेल छापा आणि काटा. आणि या ठिकाणी मात्र अर्थात छापा येतोय, म्हणजेच इथे आपण पाहतात रोहान 11